मध्ये तर आम्ही आता सर्व सामाजिक संघटना मिळून जवळपास 8 ते 10,000 लोक मोर्चात सहभागी होईल असा एक अंदाज आहे. आम्ही मतदान चोरीच्या विरोधात जे राहुल गांधी साहेबांनी 7 ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला डिजिटल डाटा मागितला, तो डिजिटल डाटा दिला नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा इलेक्शनच्या दिवशी 5:30 नंतर जे 76 लाख वोटिंग झालं त्याचे CCTV फुटेज मागितले, ते दिले नाही. आणि बऱ्याच दिवसापासून भारतातला प्रत्येक नागरिक निवडणूक ही पारदर्शक व्हावी याच्यासाठी EVM बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी मागणी करत आहे. हे सगळे मुद्दे घेऊन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि BJP संगमताने किंवा मिलीभगत करून जर सत्तेत बसली असेल, मग ते महाराष्ट्राचं सरकार असो की केंद्रातलं लोकसभेचं सरकार असो, हे त्या पत्रकार परिषदेवरून प्रूफ होते. जसं आता एक पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर महाराष्ट्रभर आणि भारतभर सगळे डाटे बाहेर येऊन राहिले. या गुगल्समध्ये 199 लोक एका घरात सापडले, शिर्डीले 7,000 एका बिल्डिंगमध्ये लोक सापडले. तर हे आले कुठून लोक? आणि जर असं होत असेल तर आम्ही निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवायचा का? या देशात संविधानिक संस्था आहे निवडणूक आयोग, निवडणूक आयोग ते गायब आहे 7 तारखेपासून. आणि अनुराग ठाकूर जे आहे BJPचे पदाधिकारी आणि मंत्री, यांनी पत्रकार परिषद घेतली. 6 विधानसभा लोकसभा क्षेत्राचा डाटा त्यांनी ॲनालिसिस करून 6 दिवसात सांगितला. मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सरळ त्यांना डिजिटल डाटा देत आहे का? मग आम्हाला काहून हार्ड कॉपीचा डाटा देऊन राहिले? हे आमचे महत्त्वाचे मुद्दे आहे. आणि हे मुद्दे घेऊन आम्ही 19 ऑगस्ट 2025ला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी 10 वाजता एक मोठं आंदोलन वर्धेतील लोकशाही मानणाऱ्या सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना लोकशाही बचाव अभियानाअंतर्गत सर्व लोक एकत्र येऊन हे आंदोलन आक्रोश मोर्चा, जिल्ह्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कलेक्टर असतात, तर त्या ठीक आहे निवडणूक अधिकारी जो मुख्य निवडणूक अधिकारी आहे जिल्ह्याचा, इथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही हा धडक मोर्चा नेणार आहे आमच्या मागण्या लावून. आणि आमच्या ह्याच मागण्या आहे का येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या. आणि आमच्या ज्या डाट्याच्या मागण्या आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जो काही डाटा आहे तो सर्व राजकीय पक्षांना द्यावा. आम्हाला द्यावा असं नाही म्हणत, BJPने मागितलं तर BJPलाही द्यावा, आम्ही मागितलं तर आम्हालाही द्यावा. कारण ही प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे, तेव्हाच या देशाची लोकशाही जिवंत राहू शकते. या मोर्चामध्ये जवळपास 8 ते 10,000 लोक स्वइच्छेनं सहभागी होणार आहे. हे आम्ही सगळे बॅनर रिलीज केल्यानंतर सगळ्या लोकांचे फोन यायला लागले आणि लोकांच्या भावना आहे. मी तर म्हणतो लोकांनी चर्चा करण्यापेक्षा, लोकांनी आंदोलन दुरून पाहण्यापेक्षा आणि इतरत्र पांठेलेन इतर ठिकाणी राहून दुसऱ्या ताशेरे ओढण्यापेक्षा सगळ्या लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं. ज्यांना असं वाटते का भारताची लोकशाही वाचली पाहिजे, या देशाचं भवितव्य वाचलं पाहिजे, या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, म्हणून आम्ही आवाहन करतो लोकशाही बचाव अभियानाअंतर्गत का सर्व लोकांनी या आंदोलनामध्ये 19 तारखेला सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा होऊन आपण या आंदोलनात सहभागी व्हावं. नमस्कार. ही आजची पत्रकार परिषद मतदान चोरीच्या विरोधात जो आम्ही 19 तारखेला वर्धेतील सर्व लोकशाही मानणारे जे काही राजकीय पक्ष आहे आणि सामाजिक संघटना आहे, ज्यांचा या देशातील संविधानावर अफाट प्रेम आहे आणि हा देश चालला पाहिजे. या देशातल्या संवैधानिक संस्था ह्या संविधानानुसार वागत नाही आहे आणि त्याची सर्व पोलखोल साहेबांनी जे काही पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये मतचोरीचा जो खुलासा केला, ते एका मतदारसंघ डाटा डिजिटली स्वरूपात मागितला, तो डिजिटली स्वरूपात डाटा दिला नाही. आणि महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये 5:30 वाजता विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी 5:30 नंतर जे 76 लाख वोटिंग झालं त्याचे CCTV फुटेज मागितले. तर फुटेज द्यायला आम्ही दिले, तर हे पाहायला 3600 वर्ष लागू शकते. ते आम्हाला 3600 लागो का 36,000 वर्ष लागो, साधं काम आहे का? या संस्थांनी पारदर्शकपणे काम करायला पाहिजे आणि या संस्था पारदर्शकपणे काम करून राहिल्या नसल्यामुळे मतदानाची कशी